महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज एकच आहे। भाजपतर्फे ज्येष्ठ विधितज्ञ श्री उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारी जाहीर केली गेली आहे। 2 वेळेला निवडून आलेल्या पूनम महाजन यांचा पत्ता कट करत भाजपनं उज्ज्वल निकम यांना उमेदवारी घोषित केली। पूनम महाजन या भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या। काही दिवसापासूनच या जागेवरती भाजप काहीतरी वेगळी खेळी खेळणार याविषयी थोडीफार चर्चा सर्वत्र चालू होती। काल परवा काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड यांना तिकीट जाहीर झालं आणि आज भाजपनं वकिली खेळी खेळत उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवलं। मंडळी, आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत। उज्ज्वल निकम यांची उमेदवारी, त्यामागचे डाव किंवा राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण। उत्तर मध्य मुंबई एक अतिशय कॉम्प्लेक्स आणि मिश्र लोकसंख्येचा विभाग, ज्यामध्ये बँड्रा सारख्या स्लम किंवा झोपडपट्टीचा एरिया येतो आणि सॅन्टा क्रूज, विले पार्ले येथील मराठी वस्ती आणि उच्चभ्रू नागरी वस्ती सुद्धा मोडते। भाजपाच्या इंटरनल सर्वेनुसार कदाचित ही जागा पूनम महाजन यांना तिसऱ्यांदा जिंकायला कठीण गेली असती आणि म्हणूनच कदाचित पूनम महाजन यांच्या जागेऐवजी उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। भाजपानं चेहरा बदलला। उज्ज्वल निकम साहेब हे प्रथितयश वकील आहेत। अनेक खटल्यांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या आरोपींना जास्तीत जास्त पॉसिबल शिक्षा कशी मिळेल यासाठी खूप प्रयत्न आणि मेहनत सुद्धा केली आहे। पण उज्ज्वल निकम आपल्या सर्वांना कळले ते मुंबईवरती झालेल्या दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर कसाब विरुद्ध सरकारी वकील म्हणून त्यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळेच उज्ज्वल निकम यांच्या आडून भाजप मुंबई महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात देशभक्तीचं ट्रम्प कार्ड खेळणार हे नव्याने सांगायची गरज नाही। तुम्हाला देशभक्त उज्ज्वल निकम आणि पर्यायानं भाजपा हवी की याकूब मेमनसाठी दया अर्ज करणारे अस्लम शेख म्हणजे काँग्रेस, किंवा ज्यांच्यावरती दाऊद संबंधीच्या जमिनी आणि प्रॉपर्टी कवडी मोलानं विकत घेतल्याचा विकल्याचा आरोप आहेत ते नवाब मलिक? आणि या प्रश्नांची उत्तर देताना काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट याची दमछाक होणार हे देखील तेवढंच नक्की आहे। गोष्टी किती लहान लहान आहेत, पण लहान लहान गोष्टींमधूनच डाव टाकत आपल्या विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप आणि त्यांचे नेतृत्व सोडत नाहीत, ही गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते। उज्ज्वल निकम हे काही फुल टाइम पॉलिटिशियन नाहीत आणि त्यामुळेच त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्याची जबाबदारी किंवा त्यांचा सगळा प्रचार करायची जबाबदारी ही अर्थातच मुंबई भाजपनं म्हणजेच आशिष शेलार यांनी घेतली असणार आहे। एकीकडे दिल्लीमध्ये सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज हिला निवडणुकीचं तिकीट देण्यात येतं, तर दुसरीकडे महाराष्ट्रात स्वर्गीय प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम महाजन हिचं तिकीट कापण्यात येतं। दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांची कन्या प्रीतम यांच्याऐवजी पंकजाताई यांना तिकीट दिलं जातं। मित्रांनो, आजची भाजप ही परफॉर्मन्स, परसिस्टंट एफर्ट्स आणि कॅन्डिडेट्स अबिलिटी टू विन या 3 गोष्टी तपासूनच मग तिकीट जाहीर करते। मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रत्येक जागेविषयी किती जागरूकपणे आणि किती विचारांती निर्णय घेते हे आपल्याला या निर्णयांवरनं कळते। एकीकडे आपल्या मुलांना, नातेवाईकाला, भावाला, बायकोला, सुनेला तिकीट वाटणाऱ्या इंडी आघाडीतले वेगवेगळे पक्ष आणि दुसरीकडे आपल्याच पक्षातल्या अनेकांची तिकीटं कापणाऱ्या, आपल्या अनेक सिनियर नेत्यांना घरात बसवणारा भाजप पक्ष। भाजप का जिंकतो, त्यांच्या यशाचा फॉर्म्युला काय हे समजून घेतल्याशिवाय इंडी आघाडीतला कुठलाही पक्ष
भाजपाला मात देऊ शकत नाही. भाजपाला हरवायला भाजपासारखी प्रोफेशनल अप्रोच किंवा मेंटॅलिटी डेव्हलप करणे गरजेचं आहे. 24/7 इलेक्शन मोडमध्ये राहून काम करणं आणि भाजपामधली जी नेते मंडळी आहेत त्यांनी एक्सपेक्टेड डिलिव्हरी किंवा परफॉर्मन्स जर ते मंडळी देऊ शकत नसतील अथवा तिथे जर का अँटी इन्कम्पन्सीचा फटका पडू शकतो, अशा जागेवरती भाजप कुठल्याही उमेदवाराला बदलायला किंवा त्यांचं तिकीट कापायला पुढे मागे बघत नाही. आणि म्हणूनच भाजपाचा विनिंग पर्सेंटेज किंवा परफॉर्मन्स हा इतरांपेक्षा जास्त आहे. काँग्रेस असो वा इंडिया आघाडीतले इतर पक्ष यापैकी कोणालाही तशा प्रकारची मेहनत करण्याची इच्छा त्यांच्यात आज तरी दिसत नाही. मोदी आणि शहा यांनी भारतीय समाजकारण आणि भारतीय राजकारण याला अतिशय सिरियस बिझनेस किंवा सिरियस अफेअर म्हणून त्यांच्याकडे बघायला नव्या भाजपाला शिकवलं आहे. नवीन टेक्नॉलॉजी, त्याचा योग्य वापर, लोकांशी कनेक्ट, आपण केलेली कामं लोकांपर्यंत अतिशय इफेक्टिव्हली पोहोचवणं, हेच आजच्या भाजपाच्या यशाचं गमक आणि गणित आहे. ज्यांना हे गणित कळतं सुटतं अशा लोकांना तिकीट रिपीट केलं जातं. ज्या ठिकाणी गणित चुकेल असं वाटतं तिथे उमेदवाराचं तिकीट कापायला भाजप क्षणभराचाही विचार करत नाही. थोडक्यात काय तर या इलेक्शनचा अजेंडा आणि सामन्याची सगळी सूत्र पुन्हा एकदा मोदीजींनी आपल्या हातात घेतलेली आहेत हे दिसून येतं. एकीकडे कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मुस्लिम समाजाला दिलेलं ओबीसी कोट्यातनं आरक्षण असू दे किंवा सोनं चांदी मंगळसूत्र याविषयीचं आरक्षण याविषयीचं राजकारण, काँग्रेस आणि इंडिया आघाडीतल्या पक्षांचा भ्रष्टाचाराचा मुद्दा असू दे किंवा ॲन्सेस्टरल प्रॉपर्टी टॅक्स म्हणजेच वडिलोपार्जित मालमत्तेच्या कराचा विषय, राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी काँग्रेस आणि इंडिया आघाडीतल्या पक्षांनी टाकलेला बहिष्काराचा विषय असू दे अथवा काश्मीरमधील आर्टिकल 370 रद्द करण्याचा प्रश्न असू दे, देशभक्त कोण, देशविघातक कारवाया कोण करतं, हे सगळे मुद्दे परत एकदा भाजप मैदानात आणत आहेत. महाराष्ट्र वगळता दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा पर्सेंटेज बाकी इतर राज्यांमध्ये बऱ्यापैकी वाढलेला आपल्याला दिसतो. मोदी, शहा आणि भाजप इंडिया आघाडीतल्या पक्षांना हळूहळू करत घेरत चालला आहे आणि कदाचित त्यामुळेच मोदीजींचा अब की बार 400 पार हा नारा सत्यात उतरेल का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर एक नवीन आशा निर्माण करतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिचितांना आमच्याबद्दल नक्की सांगा हीच विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.